विषयाचे संदर्भ आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? कर्म काही सुटत नाही. मग ते कर्म कसं करावं म्हणजे भगवंताच्या आड येणार नाही, हा एक पक्ष. दुसरा पक्ष असा, अरे आड येणार नाही काय हो, ते कर्मच भगवंताकडे नेणार पाहिजे, हा दुसरा पक्ष आहे. आणि त्यालाच अलीकडच्या भाषेमध्ये कर्माला दिव्य कर्म असं म्हणतात. भगवंताचं कर्म कसं आहे? जन्म कर्मचे मे दिव्यम. गीताचं असं म्हणते, भगवान सांगतायत, एवं यो वेत्ति तत्वतः, जो खरं माझं कर्म दिव्य आहे जाणतो, पुनर्जन्म नाही त्याला. हे जाऊ द्या पुनर्जन्म काय का नाही, पण ते दिव्य आहे समजलं पाहिजे. याला इंग्लिश मध्ये डिव्हिनायझेशन म्हणतात. डिव्हिनायझेशन, डिव्हाइन डिव्हिनायझेशन. कर्माचं स्वरूप तसं बदलायचं की जे भगवत स्वरूपच होईल. हे का सांगतोय मी आपल्याला? ज्ञानेश्वर महाराजांची ओवी जी आहे ती बघा आपण. अधिक कर्माचं महत्व म्हणाले, का नाव जैसी उलधी, नाव जैसी उलधी, महारोगी दिव्य औषधी, न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येत. ही दृष्टी ठेवून इथलं कर्म सोडू नकोस. कोणची? समुद्रातून तरून जायचंय आणि नावेचा संबंध नाही तर कसं शक्य? तुला नाव पाहिजेच. तसं हा भवसागर जो आहे हा तरून जाण्याकरता कर्म ही नाव आहे. तर त्यांची भाषा झाली ती. पुढे म्हणाले, मोठा रोग झालेला आहे कॅन्सर सारखा. आजचा महारोग म्हणजे कॅन्सर. त्याला दिव्य औषधी मिळाली तर ती दिव्य औषधी जशी तुम्ही सोडित नाही, करो बरा करेल, तसं कर्म हे तुम्हाला तिथपर्यंत नाही. कर्म हे दिव्य औषधी झाली पाहिजे, कर्म ही नाव झाली पाहिजे. याचा अर्थ काय? आता हे भवसागर वगैरे जाऊ द्या, एक कीर्तनाचे शब्द झाले बरं का, ते याच्याकरता असतात नुसते ऐकून सोडून देण्याकरता. मला असं सांगा की आपल्या जीवनामध्ये किती कटकटी आहे. एक दोन, एक संपली की दुसरी तयार, एक संपली की दुसरी तयार. जसं मला वाटतं हायकोर्टामध्ये केसेस पेंडिंग असतात नाही का, ते इतके पेंडिंग असतात की बोलायची सोय नाही. तुम्हाला ती गंमत माहिती आहे ना, गडकऱ्यांचा विनोद. म्हणजे हायकोर्टामध्ये इतकं म्हणले काम आहे, एका माणसाची बायको माहेरी पळून गेली म्हणून त्यांनी अर्ज केला हायकोर्टाला की माझी बायको मला परत मिळाली. हायकोर्टात काम फार हो. तेव्हा त्या बायकोचा ताबा त्याच्या नातवाला मिळाला म्हणाले. तेव्हा प्रपंचाच्या कटकटी ह्या अशा आहेत. त्याच्यामध्ये नाव जर असेल तरच तुम्ही सुरक्षित आहात, नाही तर अशक्यच आहे, ओलांडणं अशक्य आहे. किती कटकटी? शरीराच्या कटकटी, नातेवाईकांच्या कटकटी, पैशाच्या कटकटी, लग्नाकारणाच्या कटकटी, आणि लग्न झाल्यानंतर त्या जावयांच्या कटकटी, व्यायांच्या कटकटी, नोकरीच्या कटकटी, घराच्या कटकटी, किती म्हणून सांगू तुम्हाला. म्हणून समर्थ म्हणाले, या संसारी सुख झाले ऐसे देखील नाही केले. आता काय करावं? तर त्यातून पार पडायला जशी नाव, समुद्रातून पार पडायला जशी नाव, तसं ह्या संसारातून पार पडायला कर्म उपयोगी आहे. काय बघा, थोडं महत्व आहे कर्माला. ही एक झाली. दुसरं म्हणाले, महारोगी दिव्य औषधी. महारोग म्हणजे असंही अर्थ घ्या आपण, म्हणजे लेप्रसी म्हणतात तो, हा जरी असला, कुष्ठरोगी म्हणतात ना, त्यालाही महारोग म्हणतात. पण मोठा रोग, असाध्य रोग असा अर्थ घ्या आपण, त्याला दिव्य औषधी मिळाली आहे. तर ती जशी विषमता येत नाही, ती दिव्य औषधी जशी घ्यावी, तसं म्हणाले या जीवनामध्ये कर्म ही दिव्य औषधी आहे. काय शब्द बघा, एकीकडे नाव म्हटलंय, एकीकडे त्याला दिव्य औषधी म्हणताय बरं का. ही ओवी लक्षात आली आपल्या. आता पुढची ओवी बघा आपण. मग ययाची गा कपिध्वजा, स्वकर्माची या महापूजा,
तोषला ईशू तमरजा झाडा करून. साधा अर्थ असा आहे की अर्जुना कपिध्वज म्हणजे ज्याच्या ध्वजावरती कपी आहे, मारुती आहे, ध्वजस्तंभी वानरू. सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना, तेव्हा अर्जुना हे तुला सांगायचं कारण असं की हे जे तुझं कर्म आहे, या कर्माने ईश्वराची महापूजा करायची. सत्यनारायणाची महापूजा पण असते की हो, नाही का? नाही, कोल्हापूरच्या देवीला दर मिराळे आहेत, सारी पूजा आणि महापूजा याचे दर मिराळे आहेत ना. मग तसं ज्ञानेश्वर महाराजांनी स्वकर्माची महापूजा आधीच त्यांनी सांगितलं मागच्या श्लोकामध्ये. पूजा कशी कोणाची करायची? ईश्वराची. कशाने करायची? कर्माने करायची. कोणती पूजा करायची? महापूजा करायची. आता बघा, आता ते शब्द प्लीज अंडरस्टँड, समजा आता काय बघा आपण. पहिली गोष्ट, पूजा कोणाची करायची आहे? ईश्वराची. ईश्वर कसा आहे? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला. सद्गुरु आणि ईश्वर दोन्ही एकच, त्याची पूजा करायची आहे. तो कसा आहे? सर्वात्मक आहे. सर्वात्मक याचा अर्थ काय? सर्वांच्या ठिकाणी आत्मरूपाने असणारा तो सर्वात्मक. मग तो माझ्या ठिकाणी असलाच पाहिजे. जो सर्वव्यापी आहे तो माझ्यामध्ये असलाच पाहिजे. त्याची पूजा करायची. सर्वात्मक ईश्वर आहे, तो माझ्यामध्ये आहे, त्याची पूजा करायची. पूजा म्हणजे काय? नाही का? मागच्या वेळेवर तुम्हाला जरा कंटाळा आला, मी पाहिलं सिद्धांत सरळा डोक्याच्या वरून जायला लागलं आणि आता सुद्धा त्याच्या बरोबर जायला लागलं. मग असं झालं डोक्यातलं. पूजा म्हणजे काय? पूजा म्हणजे चार गोष्टी आहेत. पहिली गोष्ट असेल तर आवाहन. तुम्ही विचारा कोणत्याही भटजीला, आवाहन करतात. गणपती तुम्ही आणलात तर तो गणपती देव नाही, त्याचं आवाहन केल्यानंतर ती देवता बनते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या देवतेला आवाहन कराल ती देवता तिथे येऊन स्थिर होते. तुम्ही गणपतीमध्ये जर सरस्वतीचं आवाहन केलं तर आकार गणपतीचा राहील, आवाहन देवता स्थिर असते. असं आहे, ज्याचं आवाहन करावं ते येणार ना. मग आवाहन. दुसरं, आवाहनानंतर उपचार. उपचार करायला पाहिजे. मग त्याला स्नान घाला, त्याला अंक करा, धमक करा, वस्त्र घाला, हे सगळं करावं लागतं बघा त्याला. आवाहन, उपचार. तिसरी गोष्ट असेल तर त्याला उपचारामध्ये त्याला हार घालणं, फुलं हे करणं, वाहणं, आवडीची फुलं त्याला देणं, हे सगळं त्याच्यात आहे. नैवेद्य दाखवणं, हे सगळं. तिसरी गोष्ट जर असेल तर त्यामध्ये प्रार्थना. कशा करता हे करता हा तुम्ही? ती प्रार्थना आहे. धनधान्य समृद्धी अंक नाही का? ते काय हो मंत्र म्हणताना नाही का तुम्ही सांगत नाही का? सगळं घर दार मुलं बाळ सगळे सुखी राहू दे, नाही का? हे सगळं त्याच्याकडे मागावं. प्रार्थना असते तिसरी गोष्ट पूजेमध्ये. आणि चौथी गोष्ट, त्याची तुम्हाला कृपा होऊन प्रसाद मिळेल. त्याच्यावरून पूजा झाली की त्याचं फळ होऊन असतं काहीतरी. या चार गोष्टी पूजेमध्ये असतात. सांगू का काय ते? सिम्बल, रिच्युअल, सॅक्रिमेंट अँड सॅक्रिफाइस. म्हणजे पूजा. युरोपियन लोकांचा एक मोठा गुण आहे, जे काही जीवन आहे त्याचं असं चिन्ह तुमच्या समोर ठेवतात, त्याचं विवरण करून अनालिसिस करून काय भानगड आहे हे म्हणजे पूजा. आता तया सर्वात्मका ईश्वरा, त्याने कर्माची पूजा करायची. तर म्हणाले कर्म काय आहे? कर्म हे कुसुम आहे. म्हणजे फुलाने त्याची पूजा करायची आहे. तर तुम्ही आवाहन केल्याशिवाय पूजा होऊ शकत नाही. मग कर्मामध्ये ईश्वराचं आवाहन करायचं म्हणजे काय करायचं?
तर हे जे कर्म आहे ते त्याच्या इच्छेने माझ्या वाटेला आलेलं आहे. कारण तो माझा मालक आहे. आवाहन करता म्हणजे काय, माझ्या घरी आलेला आहे तो आज पाहुणा. आता आपण त्याला बोलवतो नेऊन सोडून द्या बरं का. तो म्हणे एखादा देव म्हणेल की मला नेतात आणि 1.5 दिवसात मला गेट आउट करतात पुन्हा. हे काय आहे असं म्हणणं शक्य आहे किंवा नाही का. आता तो म्हणाला नाही हातून जायला जागा नाही आमच्याकडे. चल बाबा पैसा नाही नाही रोज नैवेद्य कोण दाखवणार. जगत त्याला चहाचा नैवेद्य चालत नाही देवाला. तेव्हा आवाहनामध्ये त्याच्या अस्तित्वाची जाणीव आहे. पूजा ती पूजा नव्हे जर देवाच्या अस्तित्वाची कल्पना नाही. म्हणून कर्म ईश्वराला पूजा म्हणून देण्याच्या अगोदर माझ्या अंतरी ईश्वराचं अस्तित्व आहे भावना पाहिजे. सर्वात्मक आहे तो माझ्या अंतरी. पहिली गोष्ट आपण किती घट्ट धरून ठेवा. नाही तर ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात वाचतो अर्थ सोडून नाही की त्याला पूजा करायची असली तर आवाहन करायला पाहिजे. तो माझ्यामध्ये आहे. कशा रूपाने आहे. जो मी आहे खरा तसाच तो असला पाहिजे. हो त्याला दुसरं नाही. माझ्यामध्ये जो तो आहे तो अगदी चांगला चांगला कशा उत्तम तऱ्हेनं मी का मी म्हणतोय मी सबसे जीव प्यारा आहे. माझ्यामध्ये अत्यंत प्रेमाची वस्तू असेल तर मी जीव आहे. जीव ज्याने दिला त्याने सर्वस्व दिलं नाही का. एक समर्थांची आरती आहे कल्याण स्वामींनी केलेली. ओवाळा सद्गुरु रामदास राणा. कशाची ओवाळणी हो. पंचही प्राणांचा दीप लाविला जाणा. 5 प्राण तुझ्यावर ओवाळून टाकलेले आहे. त्यांना पेटवलंय प्रेमाने पेटवून तुला ओवाळतोय म्हणजे सर्वस्व दिलेलं आहे तुला. तेव्हा जो माझ्यातला मी आहे खरा तो माझ्याही पलीकडे आहे. किंवा तो मी जवळ नाही इतका तो माझ्या जवळ आहे. आणि तो असेल तो परमात्मा. मग तो कसा आहे. जसा मी जीव कधीही मला सोडून जात नाही. तिन्ही अवस्थामध्ये जागेपण स्वप्न सुषुप्ती अहो तुर्या अवस्थेत सुद्धा तो सोडून जात नाही. कारण भानावर आल्यावर तुर्या अवस्थेतून खाली आल्यावर पुन्हा मीच ती भोगली म्हणतो ना. हे जसं तसं परमात्मा कोणत्याही अवस्थेत मला सोडून जात नाही. म्हणजे मला रात्रंदिवस जो पाहतो तो परमात्मा. म्हणून त्याच्या साक्षीत्वाची जाणीव असणं हे आवाहन आहे त्याचं. म्हणजे तो आहे ही जाणीव न विसरणं. कधीही न विसरणं. जगात सगळ्याच विसर पडेल पण त्याचा विसर पडणार नाही. त्याचा विसर पडला की हा मेला हा राहायलाच नाही. तो चिघन आहे जाणीव रूप आहे त्याला. म्हणून ते आव्हान. आता उपचार ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त कुसुमा शब्द वापरलेला. काय त्यांची सौंदर्य दृष्टी आहे बघा. तुम्हाला माहिती आहे ना प्रत्येक देवतेला विशिष्ट फूल आवडतं. गणपतीला लाल फुलं आवडतात. जास्वंदीची वगैरे लाल फुलं आवडतात. लक्ष्मीला गुलाबाचं फुल आवडतं. कमळ आणि गुलाबाचं फुल आवडतं. कारण ती सौंदर्याची सुद्धा देवता आहे बरं का. मारुतीला ती याची फुलं आवडतात. कण्हेरीची फुलं आवडतात बरोबर. ते काय प्रत्येक देवतेला त्याची त्याची फुलं आवडतात. रुईची फुलं बरोबर. याला कोणची फुलं आवडतात. स्वकर्म कुसुमांची वीरा. आपले कर्म हेच फुल आहे. फुल मला सांगा शिळ फुल देवतेला वाहाल का तुम्ही. नाही वाहणार. सडले फुल तुम्ही वाहाल का नाही वाहणार. कदाचित वास नसलेलं वाहाल पण वास असलेलं उत्तम की नाही. मग तुम्ही आपलं कर्म हे फुल म्हणून जर त्याला वाहणार. वास घेतलेलं फुल वाहत नाही देवाला. तसं ज्या कर्माचं फळ मी भोगलेलं आहे ते कर्म परमेश्वराला चालत नाही. अरे यार देखो या पुरुषाची बीजांत बघा तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांची एक शब्द सांगून गेले नुसता की आपल्या कर्मरूपी कुसुमाने त्याला पूजा करा. फुलांचं कसं आहे. फुलंही कर्म आहे. गळ्यात घालतात हाताला गजरा घालतात होय ना. आपण देवतेच्या गळ्यामध्ये हार घालतो. हाराचं काय असतं. एक दोरीमध्ये असते संबंध आणि त्या दोरीमध्ये तो हार असतो सगळा.
त्यातल्या त्यात बघा, तुम्ही बाजारातून उत्तम हार आणा, त्यामध्ये पानं सुद्धा असतात, पानं असतात, तुळशी असतात, ते फूल असतं, फुलं असतात, निर्याणी फुलं असतात, असताना वास्तविक तुम्ही समजा उत्तम फुलांचा हार केला, चमेली काय, मोगरा काय, आणि त्यात पानं घालायची हिरवी, फुलांच्या याच्यामध्ये पानं घालता तुम्ही, बरोबर आहे. आमच्या कर्मामध्ये, दैनंदिन कर्मामध्ये सर्व तऱ्हेची कर्म आहेत. शौच मुखमार्जनापासून अगदी तुमचं पूजा म्हणजे स्नान संध्या सगळी कर्म आहेत. ही सगळी पाल्यासारखी आहेत, पण ती त्या दोरीतून गेल्याबरोबर भगवंताच्या गळ्यात जातात. तसं मी कर्म अर्पण करताना जो हार करणार, त्यामध्ये जागे झाल्यापासून झोपी जाईपर्यंत जे जे कर्म माझं होईल ते त्याच्या गळ्यात गेलं पाहिजे. ती दोरी मध्ये पाहिजे, ती दोरी असेल त्याचं नामस्मरण, त्या नामात जर आपण कर्म कराल तर त्याच्या गळ्यात बरोबर जाईल. तो हे नाही लहान मुलासारखं हो, ते लहान मुल हागलं काय, मुतलं काय, हे झालं काय, ते झालं काय, आई हे करीन नाही, किंबहुना ते म्हणेल हे होतं, हे बरोबर आहे, काही झालं तरी आई आमचं झालं, आई आमचं झालं. तसं प्रत्येक कर्मामध्ये तुम्ही त्याचं कर्म आहे त्याचं स्मरण घेऊन जे केलं तर ते कर्म त्याच्या गळ्यात गेलं पाहिजे. म्हणून स्वकर्म कुसुमांची वीरा, आणि ही पूजा अपार तोषा लागी, त्याला अत्यंत आनंद होतो. अपार शब्द म्हणजे इन्फिनिट, पार नाही, तो पार म्हणजे मर्यादा ना, पार म्हणजे बँक किनारा असा अर्थ आहे. पार गेला म्हणतो की आपण गेला पलीकडे, अपार तोषा लागी. ते जे आहे पूजेचं मर्म ते ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतायत किंवा स्वकर्माची महापूजा. आता पुन्हा प्रश्न आला, पूजा महापूजेत काय फरक आहे, नाही का? मी एका भटजीला विचारूनच सांगतोय ना, चांगल्या वैदिकाला, ते पुण्याची घैसास गुरुजी म्हणून कधीतरी आहे, फार प्रसिद्ध आहे की आत्मिक म्हणून. ते आले, ते गोंधळ्यास, ते त्यांचं काहीतरी यज्ञ चालला होता, तेव्हा ते भेटायला आले होते. म्हणलं गुरुजी हो आमचा एक प्रश्न आहे, पूजा महापूजेत फरक काय आहे बरं का? काय त्यांनी सुंदर सांगितलं, पूजा आणि महापूजा दोन्ही पूजाच आहे. दोन्ही पूजा म्हणल्यानंतर उपचार तेच, फक्त प्रमाण कमी आणि जास्त. तुम्ही जर एक 100 फुलांचा हार पूजेत घातला, 1000 फुलांचा हार महापूजेमध्ये. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले स्वकर्मांची महापूजा. एक कर्म असं नाही की जे कर्म भगवंताला सोडून झालेलं आहे, असं काय असेल हो? तर आपली जी स्वाभाविक कर्म सुद्धा आहेत, माझा श्वासोश्वास, माझं अन्नपचन होणं, माझं हृदय चालणं, जिथे मी कर्म करतोय जाणीव सुद्धा नाही, ती कर्मही जिथे भगवंताला लागली ती महापूजा आहे. काय सांगा आपल्याला? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दरचना स्वकर्मांची महापूजा, म्हणजे याला वेगळं अस्तित्वच नाही. असं काय करता की माझा श्वासोश्वास सुद्धा तुझा आहे, तुझ्यामुळे चाललेला आहे. श्वासावर नाम घेण्याची खरी मूळ कल्पना ती आहे. किंबहुना याला एक महाराजांचा अप्रतिम दृष्टांत आहे, फार गोड आहे. असं आहे, ते म्हणाले आपण रात्री दिसतो, झोपेत काय कर्म आहे, झोप लागली की संपलं. तर म्हणाले त्यात सुद्धा अर्थ आहे. असं आहे की आपण दिसताना त्याचे पाय उशाला घ्यावे आणि पाय जर मिळत नाही त्याच्या मांडीवर डोकं ठेवावं आणि तुझं मूल आम्ही दिसतो तुझ्याजवळ म्हणून निजावं, हे म्हणले त्याच्या स्वार्थी लागलंच पाहिजे. म्हणजे त्याच्या कुशीत निजलं पाहिजे. एक विनोबांची कल्पना मला फार आवडली बघा. ते रात्री लवकर निघायचे, 8 वाजता निघायचे आणि रात्री 2 वाजता उठायचे ते, आणि त्यांची ती पदयात्रा वगैरे ना. तेव्हा ते काय म्हणाले की रोज रात्री दिवसभर श्रम झाल्यानंतर मी अंतराळ पडलो की राम नामाच्या कुशीत शिरतो. काय सुंदर कल्पना आहे. बरं कुशीत का शिरतो, दुसरा दिवस उठवेल का नाही कोणाच शोक म्हणाले. तर गेलो तर त्याच्या कुशीत मी जावा. खरा साधक कसा असतो बघा आपण, नाही का? तसं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मी निसतोय, तुझी कन्या आहे मी, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून निसते. तेव्हा गेले तर तू तुझ्याकडे तुला सरळ करावं लागेल, तुझ्याच स्मरणात. म्हणून महापूजा बरं का, म्हणजे नॉट डिफरन्स इन काइंड बट डिफरन्स इन क्वालिटी, क्वांटिटी. महापूजा म्हणजे साध्या पूजेमध्ये जर परिभर तीर्थ असेल, महापूजामध्ये भांडवल पाहिजे मोठं सगळं, अनेक ग्रँड स्केल.
असं पाहिजे. तर हे जीवन तुला व्हायलंय. ऑफिस पुरतं तू, घरापुरता तू नाही. अरे माझं जीवनचं जीवन पंचे प्राणांचा दीप लागला, सगळं तुला व्हायलेलं आहे घे. म्हणून महापूजा. मग म्हणाले तोषला ईशू. अशी महापूजा झाल्यानंतर पुढचं 2 सांगून ठेवतो. हे झालं, उपचार झाले. आता प्रार्थना. प्रार्थना काय? प्रार्थना प्रत्येक याच्यात प्रार्थना असते. संकल्प सोडताना नाही का म्हणतात, नाही का, अस्माकम आमच्या कुटुंबाना पशु पक्षी अधिकाऱ्यांना सुद्धा मागितलेलं आहे त्यांनी, नाही का, सपरिवाराना ते काहीतरी असतं ना मंत्र. हे सगळं आहे. मग प्रार्थना काय की मला जे पाहिजे ते तू दे. होय ना. कर्म कशा करता करतो? हेतू आहे काहीतरी, ऑब्जेक्टिव्ह आहे ना. तुम्ही तिकीट मागायला गेलात, कहा का तिकीट होणार? तिकीट होऊन आणतो. अरे बेवकूफ, तिकीट का मला अमक्या ठिकाणी जायचं सांगावं लागेल ना, नाही का. तिकीट पाहिजे की नाही. नाही तर व्हायचं कसं, एक भैया होता, शब्दाचा अर्थ डॉक्टरने तपासलं, उद्या तुझा फोटो काढणार आहे म्हणाला. फोटो निघाले काय तेरा काय. त्याला म्हटलं माझा फोटो काढायचा. म्हणून दुसऱ्या दिवशी पान बिन खाल्लं, डोळ्यात सुरमा बिरमा घातला, जॅकेट बिकेट घालून आता लावून आला. अरे हे काय साबा फोटो निकालणे. अरे एक्सरे निकालना काय का तुला फोटो डोळ्यात काढायचा. भैया असतो असा आहे. संगतीचा गुण लागतो. रात्री दिवस मशीनची संगत त्याला, त्याची बुद्धी म्हशीसारखीच व्हायची, हाल्यासारखी व्हायची, नाही का. मग हा मागणार काय? तुम्ही आणि की नाही प्रपंचाच्या संगतीनं प्रपंचाचं माग. माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझा नवरा वर्ष होऊ दे, पगार वाढू दे. अरे हे काय मागणं? मागायचं असेल मला तूच पाहिजेस, मला दुसरं काही नको, मला तूच पाहिजेस. किंबहुना त्या बलीसारखं मागावं. या भागवतामध्ये स्वर्ण नाही, त्यांनी ती वामनाने तीही दिली ना, मागितली. 3 पावलं पृथ्वी मागितली, 2 पावलं दिली, तर मग आकाश पाताळ झालं 2 पावलात. आता 3रं काय राहिला? 3रं पाऊल शिल्लक राहिलं ना. तेव्हा बलीने काय केलं? आपलं डोकं पुढे केलं आणि त्याच्यावर पाय फिरून त्याला पाताळात घातला. बरं का, हरकत नाही म्हणाला. पण परमात्मा तुझं जे पाऊल माझ्या डोक्याला लागलेलं आहे यावर जन्म सुटणार नाही, या ध्यानात ठेव. त्याला द्वारपाल व्हावं लागलं. मागणं आहे असं आहे. मागावं सुद्धा. अरे हे दे ते दे कशाला? मला समाधान दे ना, कायमचं समाधान दे. आणि कसं मिळेल? ज्याच्याजवळ समाधान आहे ते मागितलं तरच समाधान मिळेल. तेव्हा तूच मला पाहिजे. आणि भागवताच्या नामाची गंमत असेल तर ही आहे, नाम घेताना त्याला वेगळं राहताच येत नसल्यामुळे नाम घेते की त्याला खेचला. कसं आहे, तुम्हाला राम पाहिजे ना, तर रामाला कशाला घेत? त्याचा हात धरून घेता ना. रामाचा हात धरला की राम समोर आला की नाही, तसं भगवंताचं नाम खेचलं की सद्गुरू आला. जातोय कुठे? किंबहुना सांगू का, असं खेचण्याची तो वाट पाहत असतो, खेचणारच कुणी भेटत नाही. खरं असं आहे, तू पाहिजेस मला, नाही का. खरी पतिव्रता बाई काय म्हणेल? काही नको, तुम्ही पाहिजे मला, तुम्ही या. हे जसं आहे तसे ही प्रार्थना. आणि शेवटचा प्रसाद जो आहे तो पुढच्या ओळीमध्ये आहे, तो असा बरं का. ईश्वर तृप्त झाला. तोष आणि संतोष दोन्हीचा अर्थ एकच. तृप्त झाला, प्रसन्न झाला. काय पाहिजे तुम्हाला देतो आता. म्हणाले शुद्ध सत्वाची वाटा आणि आपली उत्कंठा मग स्वर्ग काळकूटा ऐसे झाली. मला स्वर्ग पाहिजे, मला अमकं पाहिजे. दृश्यातलं जे काही आहे नको मला. कालकूट ऐसे जावी. ज्ञानेश्वर महाराज बोलून जातात बुवा, कालकूट म्हणजे विष. कालकूट म्हणजे भयंकर विष. सायनाइड हो, पोटॅशियम सायनाइड घेतलं की मरायचं असतो. तेव्हा जसं हे विष भयंकर आहे तसं मला स्वर्ग आणखी पाहिजे म्हणणं म्हणजे विषासारखं आहे. तर ते नाहीच होत. रज आणि तम दोन्ही नाहीसे होतात. पूर्ण सत्वगुणी तो बनतो. सत्वाचा अर्थ असा आहे की सत्व हा प्रकाशमय आहे आणि ज्ञानप्राप्तीला सत्वाशिवाय दुसरा मार्ग नाही. सत्व हा प्रकाशमयच आहे म्हणून सत्व पूर्ण सत्वगुणी बनतो. समर्थांनी दासबोधामध्ये सत्वगुणाचा एक समास घातलेला आपण बघा की त्याची वासनाच क्षीण होते. दृश्याची प्रापंचिक वासना क्षीण होते म्हणून पूर्ण सत्वगुणी बनतो. आणि सत्वगुणी मनुष्य शांत असलाच पाहिजे.
किंवा सामान्य एक नियम असा आहे योगामध्ये तरी, की जो सत्वगुणी झाला त्याचे विकार शांत झालेच आणि शांतीशिवाय परमार्थ नाही. आपण एक घट्ट धरूया. मी काय म्हणतो, उलट्या दृष्टीने विचार केला, सत्वगुण झालं की शांती मिळते. आपण तसं करू, शांतीचा अभ्यास करू. म्हणजे काय हरकत आहे नाही का? काही झालं तरी अलीकडचं आहे, डिस्टर्ब व्हायचं नाही. बायकांना माहिती आहे डिस्टर्ब अस्वस्थ व्हायचं नाही, अशांत व्हायचं नाही. आणि गीता म्हणते अशांत असते कुठं सुख, अशांत माणसाला सुख कसं लागेल. आणि या युगाचा जर रोग असेल तर अशांती हा रोग आहे. याला इंग्लिशमध्ये अनरेस्ट असं म्हणतात, जनरल अनरेस्ट थ्रूआउट दी वर्ल्ड. हे सामाजिक तत्वज्ञ जे असतात ना सांगतात, तिकडे पाहावं तिकडे भगवत भगवत शांती नाही. करोडोपती जरी असला तरी शांती नाही, अशांत. हा, राजकारणात मी एक समजू शकतो अशांती, पण बाकीच्या याच्यामध्ये किती अशांती. म्हणजे काहीतरी निमित्त, म्हणजे असं झालंय जर अशांत निमित्त नसलं तर निर्माण करतो आणि अशांत बनतो, अशी स्थिती आहे. काय असेल मग शांतीचा अभ्यास. अहो शांतीचा अभ्यास म्हणजे काय? माणूस अशांत केव्हा होतो? ज्या वेळेला परिणामाचं भय वाटतं तेव्हा. मग काही होऊ दे म्हणल्यानंतर जय व्हायचंच होऊ दे असं म्हणलं आज खऱ्या अर्थानं झाला. म्हणजे ज्याला तो निश्चय म्हणतो ना, लिव्हिंग डेंजरसली. आज खायला आहे, उद्या कोणा ठेवू नाही मिळणार, नाही तर नाही, असं होत नाही कधी. पण काय हरकत आहे? अहो काय साधी गोष्ट आहे की तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय आणि वेळेवर जर हार आले नाही तर जीव खालीवरती होतो. मी म्हणतो घराच्या देवाचा हार घाल, तुमका द्यायच्या हातात घेऊन ये, काय हरकत काय आहे? काय तोच हार पाहिजे काय? ते सुंदर केलेला असेल, गळ्यात हार घालणं एवढंच ना. आणि चंदनाचे हार असतात किंवा ते सुद्धा घरात घातला हार, लग्न होण्याचे कारण हा हार घातला म्हणजे लग्न होतंय. असा प्रसंग एकावर आला म्हणून सांगतो. आम्हाला त्यांनी सांगितलं फार म्हणजे प्रसंग आला, महाराजांनी सांभाळ झालं का हार आले नाहीत म्हणाले. आणि ती एसटी उशिरा यायला म्हणजे लेट झाली, हार आले नाही. पुन्हा प्रश्न पडला, मग काय केलं? आमची बायको फार चतुर आहे आणि बायका चतुर असतात नवऱ्याला कळत नाही. काय नाही म्हणाले, तिने सांगितलं तो चंदनाचा हार आहे ना महाराजांचा करा आणि गाळा द्या म्हणे त्याने, आणि तोच घालून लग्न झालं. मग म्हणलं आता सुगंध येतोय की नाही त्याचा? तोही बसता तो सुगंध आधीच निघून गेला एवढा परवा मलाही वाटलं हा निघालाय. बायकोची काही गाठ पडली नाही, तिची कॉमेंट काय करून आठवण आणि निराळीच असणार. सांगायचं हेतू काय आपल्याला की हा जो प्रसाद आहे काय देणार तू मला? आता मी मागितलं मला तूच पाहिजेस, तर तू पाहिजे म्हटल्यानंतर त्याला योग्य असं स्थान पाहिजे ना. हो साधी गोष्ट आहे. तुमचा जर अधिकारी तुमच्या घरी यायचा असला, साहेब काय स्वच्छता करा, आपण करा, तंप करा, आपण करतो. अरे परमात्मा आपल्या घरी यायचा काय असेल? यायचा म्हणजे आपल्या हृदयातच प्रगट व्हायचा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जे वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले, किंबहुना ते आपले मिळवी खावे. त्याला मागे म्हणाले सिद्धी, वैराग्य सिद्धी हा प्रसाद मिळतो म्हणून मी जे सांगितलं ते त्याला मिळतं. तिथे तिने गमत केली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. काय म्हणाले? जे वैराग्य येणे बोले, ज्याला वैराग्य असं म्हटलं मागे संसिद्धी रूप केले तर सिद्धी प्राप्तो यथा पुढे आले तर सिद्धी मिळाली. सिद्धी म्हणजे काय? आपली कल्पना काय आहे? सिद्धी म्हणजे लोकांच्या मनात कळणं, भविष्य कळणं किंवा वस्तू इकडची तिकडे हे नाही. त्यांचं म्हणणं असं अध्यात्मामध्ये सिद्धी विरक्ती येणं ही सिद्धी आहे. तुम्हाला मी एक सांगितलं ना, पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगावी लागते. सॉक्रेटिस एकदा ॲथेन्स म्हणून चालला होता आणि ते मोठा स्टोर होता, डिपार्टमेंटल स्टोर, बरोबर. तेव्हा तो थांबला तिथे, त्याचा शिष्य क्रिएटो बरोबर